नमस्कार. आपण पाहतात मराठी रोखोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे. आज आपण आहोत जेऊर येथे आणि जेऊर तसं पाहायला गेलं तर हे ऊसाचा आगार आहे आणि ऊसाचा आगार असताना इथल्या शेतकऱ्याने एक वेगळा प्रयोग शेतीत गेली 3 वर्षापासून राबवत आहेत आणि राबवत असताना त्यांनी आल्याची शेती केलेली आहे. अद्रक आलं तेच अद्रक आणि आलं एकच. तर त्याची शेती केलेली आहे आणि ही शेती एक आधुनिक पद्धतीनं केलेली आहे आणि ही म्हणजे एक वेगळा प्रयोग केलेला असताना आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, की ही तुम्हाला आयडिया सुचली कशी? आणि ह्याचं म्हणजे बियाणं असेल किंवा जे रोप असेल ते कशा पद्धतीने आणि त्याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. धन्यवाद. दीपक शिवाजीराव धुमाळ, मुक्काम पोस्ट जेऊर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. मी जेऊर गावचा रहिवासी आहे. मी पारंपरिक म्हणजे माझ्या वडिलोपार्जित जमीन हा त्यांचा मूळ व्यवसाय. त्यातून का नाही आम्ही सुद्धा शेती हा व्यवसाय करत आहे. तर आत्तापर्यंत आम्ही ऊस शेती, गहू, ज्वारी, बाजरी असे ठराविक पिकं घेत होतो. पण अद्रकाची शेती करायची हा एक कल्पना मनात एक नाही आली. हा माझा हैदराबादचा एक मित्र मला भेटला. भेटल्यानंतर त्याने मला सांगितलं, की तुम्ही शेती करताय बरोबर आहे, पण शेती करताय पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने शेती करा. वेगळ्या पद्धतीने कुठल्या? तर म्हणले अद्रकाची शेती करा. अद्रकाची शेती करता आपल्याला त्यातली काहीच आयडिया नव्हती. तर गेले 3 वर्ष झालं मला हैदराबादच्या एका मित्राने आणि दुसरी गोष्ट कोरेगावचं, सातारा कोरेगाव तिथला एक मित्र, असे दोघा जणांनी मला मिळून एक नाही थोडंसं सहकार्य केलं. सहकार्य करून त्याचं बियाणं मला उपलब्ध करून दिलं. पहिल्या वर्षी माझा लॉस झाला. पण दुसऱ्या वर्षी का नाही सर्वसाधारणपणे मला 20 गुंठ्यामध्ये का नाही सर्वसाधारण 85 ते 78 रुपयाचं मार्केट सापडलं. मला सर्वसाधारणपणे 500 किलोची एक गाडी, सर्वसाधारणपणे 20 गाड्या माल सापडला. 20 गाड्या माल सापडल्यानंतर सर्वसाधारणपणे मला एक 12 ते 14 लाख रुपये झाले. त्यानंतर हा माझा तिसऱ्या वर्षीचा तिसरा प्लॉट आहे. तिसऱ्या प्लॉटमध्ये मी टोटल जैविक पद्धतीने हैदराबादचा मित्र त्यांनी मला ज्या पद्धतीने गायडिंग केलं त्या पद्धतीने मी जैविक पद्धतीने अद्रकाचं उत्पन्न हे केलं, पीक तयार केलं. आता हैदराबादचे परवा दिवशी सर्वसाधारणपणे 4 तारखेला बाहेरची, 7 तारखेची, हैदराबादची, नगरची असे एक 7-8 जण येऊन का नाही इथं प्लॉट बघून गेले. तर म्हणले बियाणं प्लॉटसाठी का नाही एकदम उत्तम असा का नाही प्लॉट आहे, तर आपण बियाणं प्लॉट करूया. तर जे काय मार्केट रेट निघेल त्या पद्धतीने का नाही मी बियाणं प्लॉट करणार आहे. 3 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा आल्याच्या शेतीकडे वळालो. त्या वर्षी माझा सर्वसाधारणपणे मला खर्च वजा 1.5 लाख रुपये मला मिळाले अर्ध्या एकरात, म्हणजे 20 गुंठ्यामध्ये. तर थोडंसं मी नाराज झालो. त्याच्यानंतर परत विचार केला, की ह्याच्यातून का नाही नाराज व्हायचं नाही. मग परत दुसऱ्या वर्षी का नाही का नाही मी दुसऱ्या वर्षीसुद्धा का नाही अद्रकाचं का नाही 30 गुंठ्याचा प्लॉट केला. 30 गुंठ्यामध्ये सर्वसाधारणपणे मला 14 टनाचं का नाही 14 टन म्हणजे 28 गाड्या अद्रक मला सापडलं. त्याला मला 78 रुपये ते 84 रुपयापर्यंत मार्केट सापडलं. त्याच्यानंतर माझं खर्च वजा मला 12 लाख रुपये मिळाले. 11 महिन्यामध्ये मला 12 लाख रुपये मिळाले. तर हा माझा तिसरा प्लॉट आहे. तर तिसरा प्लॉट हा मी टोटल बियाण्यासाठी का नाही हे केलेलं आहे, प्लॉट केलेला आहे. तर माझ्याकडं आल्याचं बियाणं ॲवेलेबल आहे. तर जर कोणाला आल्याचं बियाणं जर पाहिजे असेल तर माझं बुकिंग चालू आहे. तर जर कोणाला घ्यायचं असेल तर अवश्य माझ्याशी संपर्क साधा. माझा नंबर घ्या 7775 980 543. दुसरा 9881 19 3009 असे 2 नंबर आहेत. या नंबरवर कुणीही ज्यांना बियाणं पाहिजे आहे आणि ज्याला आल्याची शेती करायची आहे यांनी का नाही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि प्लॉट पाहायचा असेल तर जेऊरमध्ये आल्यानंतर का नाही कॉल करा. माझा माणूस तुम्हाला जेऊरच्या चौकात न्यायला. जशी आपण महाराष्ट्रात ऊस शेती करतोय, प्रत्येक शेतकरी हा ऊस शेतीकडे वळलेला आहे. जसं ऊस शेती करतोय, ऊसाच्या शेतीपेक्षा 100% ह्याच्यात प्रॉफिट जास्त आहे.
आणि खर्चसुद्धा ऊसापेक्षा कमी आहे. तर ज्यांना कुणाला आल्याची शेती करायची असेल त्यांनी का नाही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. दुसरी गोष्ट बियाणं ॲवेलेबल होईल आणि लागणीपासून ते तुमचं 11 महिन्यात आहे का नाही उत्पन्न निघेपर्यंत माल तयार होईपर्यंत जे काय गायडिंग पाहिजे, कुठले खत पाहिजे, कुठलं काय पाहिजे, कधी काय पाहिजे, हे सगळ्या गोष्टीचं आहे का नाही आम्ही आमच्याकडून जेवढं पाहिजे तेवढं आम्ही सहकार्य करू. आमचा नंबर 7775 980 543. दुसरा नंबर 88 98 81 19 3009. मी दत्तात्रय शिवाजीराव धुमाळ, मुक्काम पोस्ट जेऊर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. मी हे आलं लागोपाठ 4-5 वर्ष झालं करतोय. आता तुम्ही विचारा. नमस्कार, मी धुमाळबाई दत्तात्रय. मी सध्या 3rd इयर BSc ॲग्रीला आहे, बारामती येथे. हे आमची आल्याची शेती जवळपास आम्ही लागोपाठ 5-6 वर्ष झालं करतोय. ह्याला आल्याची शेतीला जमीन म्हणजे ज्याला पाण्याचा निचरा चांगला आहे त्या पद्धतीने लागते आणि त्याला न्यूट्रियंट्स वेळोवेळी दिले आपण तर ते अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचं उत्पन्न भेटू शकतं. आणि त्या आपण ज्यावेळेस न्यूट्रियंट देतो त्याला खतमात्रा देतो, त्यानंतर आपल्याला बांधण्याची गरज असते, आपल्याला त्याला माती लावण्याची गरज असते. आता ह्याच्या आम्ही ह्या बेडची साईज आमची आहे 4.5 फुटाची आणि एकरी आम्ही ह्याला 20 टायल्या शेणखत टाकले. त्यानंतर आम्ही दुसरं पण अजून वेगळं मॅन्युअर पण FOM असं वेगळे प्रकारचे खत टाकून आमची यशस्वीरित्या ही शेती झाली. हे तयार झालेलं पीक 7-8 महिन्यांनी बांडी पडायला सुरुवात होती. म्हणजे बांडी पडली की म्हणायचं आपण तयार होतंय. आणि मग तिथनं मोरं मार्केटिंगचं काम आमचे वाटरमधले एक पाहुणे म्हणून आहेत साळुंके, त्यांनी आम्हाला गायडिंग करून मग त्यांच्यामुळं व्यापारीही वगैरे मिळले. म्हणजे 7-8 भागचे व्यापारी येतात. मग जागेवरच येऊन पुणे, सातारा असे एक बार हैदराबादचे बी आलते. असं म्हणजे त्या पद्धतीने येतात आणि मग ते जागेवरच आपल्या त्या सगळं आपल्याला काय त्यांचे लेबर वगैरे सगळं म्हणजे ऊसापेक्षा तर निश्चितच हे चांगलं पीक आहे. आणि आंतरपीक आम्ही मिरची तुम्हाला पोपई लावायची म्हणलं तर आता आम्ही पोपई घेणार आहे ह्याच्यात. पोपई लावायची म्हणलं तरी चालतंय. रदार पाहिजे, हे महत्त्वाचा मुद्दा. ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये आम्ही ही शेती करतो.